अरे म्हणता आली का दवाखान्यातून? हां गेलती ना दवाखान्यात. काय म्हणे मग डॉक्टर? काय सांगितलं त्यानं? अहो पिंट्याचे बाबा, तो म्हणे का अशक्तपणा आला म्हणे. आणि अशक्तपणाच्या यानं म्हणे ताप येऊन राहिला म्हणे तिला म्हणे. स्वतःची काळजी घेत नाही, जेवण काही बरोबर करत नाही, मग अशक्तपणा येईन तर काय होईल? हां, एवढं सारं आहे घरात म्हटलं तर हिनं खाव नाही काय? हां, खात नाही ना काही नाही आणि मग बिमार पडते. बरं बरं, जाऊ दे. कसं वाटून राहिलं बाई राधिका तुले? कसं वाटून राहिलं आता? आता थोडं बरं वाटून राहिलं बाबा. बरं नाही वाटून तर काय, तिथं गेलो होतो तर अशक्तपणा आला म्हणे. तर मग त्यानं सलाईन लावली, औषध दिलं आणि आता म्हणे बरं वाटून राहिलं तर जा म्हणे घरी म्हणे. मग घेऊन आली तिला घरी. बरं बरं, चांगलं केलं. घरी घेऊन आली तर. आणि अजून पळवलं का त्यानं सलाईन केलेले? डॉक्टर लोक तशीच म्हणते. म्हणे तो 3-4 दिवस घ्या लागते म्हणे सलाईन म्हणे. पण काय हो, काही राहते त्याच्यात, फक्त पाणीच तर राहते. तशीच म्हणते डॉक्टर लोक. अशक्त झाले ना, असं झालं आणि तसं झालं, काही नाही होत म्हटलं. औषध घेतलं ना तर मस्त टरानून जाते ते. काही मनात नाही ठेवा लागत का बा आपल्याला असं झालं आणि तसं झालं. मस्त खा पे आणि मस्त टनान राहा. कायले एवढे हे होते मग? स्वतःला तकलीफ नाही होत आणि दुसऱ्याला तकलीफ नाही होत. अहो म्हणतात, जेव्हा डॉक्टरनं म्हटलं का 3-4 दिवस घे म्हणून, तर कमीत कमी 2-3 दिवस तर सलाईन लावायला पाहिजे होती ना तिले. तर घेऊन जायचं ना संध्याकाळी. अजून तिले अशक्तपणा आला ना तर त्या सलाईनं तिचा अशक्तपणा निघून जाईल. औषध घेऊशात औषध ह्या आणि ते ह्या दोन्ही चांगलं होऊन जाते मग. दोन्ही राहिले ना तर लवकर असर करते म्हटलं. अहो पिंट्याचे बाबा, माझ्याकडून एवढ्या दूर जाणं होते काय? तुम्ही सांगा बरं. मला म्हटलं टोंगडे एवढे दुखते का माझ्याकडून जास्त चालणं होत नाही. आता कुठं मी तिला सकाळ संध्याकाळ घेऊन जाऊ? ते पोरगं तर सकाळीच चाललं जाते, तेव्हा तर दवाखाने उघडायचेच राहते. आणि मग मी कशी घेऊन जाऊ? आता तिला बरं वाटून राहिलं म्हणते ना, मग राहू द्या ना. आणि नाही बरं वाटन तर पाहू मग. आता चांगलं वाटून राहिलं असेल तर मग काय फालतूस जाणं नाही येणं. हो राधिका, बरं वाटते का सांग पै, नाही तर मग माझ्यासोबत चलचो. नाही हो बाबा, आता थोडंसं बरं वाटून राहिलं. आता थोडा वेळ ना मी आराम करतो. बरं बरं, जाय तू या रूममध्ये जाय आणि तिथंच आराम कर. आणि काही लागलं गिकलं तर सांगतो त्या सासूले. नाही तर राहशील. काही लागलं गिकलं तर पहिले जेवण करून घे आणि मग औषधं घेऊन घे. ते काय म्हणता, तिला 1-2 दिवस आराम करू दे. आणि तेव्हापर्यंत नाही काय, तूच पाय घराचं काय आहे तर. पहिले ते बरं जाऊ दे बरं. पहिले नाही काय, मला लय जोरानं भूक लागली. तू नाही काय तिला राधिकाला जेवण देऊन दे. आणि पाय रश्मीनं स्वयंपाक केला का नाही केला तर. आणि मला देऊन ते जेवण करायला. काय बनवलं तर तिनं पाय बरं जराशी जाऊन स्वयंपाकघरात काय करून राहिली आणि काय नाही. बाहेरच निघाली म्हटलं, एवढ्या वेळची गेली तर. तुम्ही दवाखान्यात गेल्याही आणि आल्याही आणि ते निघालीच नाही घराच्या बाहेर. आणि त्या स्वयंपाक खोलीतच बसली आहे. काय करून राहिली आणि काय नाही. पाय बरं केला काय तर तिनं स्वयंपाक, का मोबाईल पाहत बसून गेली तर तिथंही. बरं बरं पाहतो. सकाळपासून करू राहिली म्हटलं ह्या स्वयंपाक. आता माझं नावच निघून राहिलं काही. नाव घ्यायले आता संपलं पप्पा सारं. आणि आता आईले म्हणून का तूच आज म्हणून भांडे माझ्याकडून काही होत नाही. केला मी स्वयंपाक आता माझ्याकडून एकही काम होत नाही. अगं रश्मी, झालं का स्वयंपाक? झालं काय? झालं ना, स्वयंपाक झाला, सगळं झालं. आणि आता म्हटलं भांडे आहे म्हटलं, मी भांडे घासत नाही. जेवण घेऊन झाल्यावर मी टाटा गिटं काही धुणार आहे नाही. मया मागं काही लागतं नका तुम्ही, मी सांगून देऊन राहिली तुम्हाला. स्वयंपाक केला तर काय नाही तर उपाशी राहिले असते म्हटलं आज. जाऊ दे, झाला ना स्वयंपाक. त्या बाबाला भूक लागली. आण बरं ताट, वाढ बरं, त्या बाबाला घेऊन जातो. आई, मी स्वयंपाक करून ठेवून दिला, तूच वाढतात आणि तूच देऊन ते बाबाले. मी चालली म्हटलं माझ्या रूममध्ये म्हटलं आराम करतो मी. रश्मी, कायची भाजी केली तर? भाजी किची नाही केली, मी वरण केलं आणि भात केला. बाकी भाजी किची काही पोळ्या गिळ्या केल्या नाही. वरणासोबत काहीच नाही बनवलं काय तर? तुला तर माहिती आहे ना मला वरणापासून जळती लागते म्हणून. किती दिवस झाले मी वरण खाऊन राहिली तर मला जळतीच लागून राहिली. तुला तर माहिती आहे. त्या दिवशी मी राधिकाली मनाई केली होती करासाठी, पण त्या वरणच केलं. माझ्यासाठी तर करायला लागत होतं काही भाजी किची, पण केली नाही काही त्या. हे पाय, भाजी गिजी मला काही करता येत नाही, जमत नाही. मग अजून अशी तशी झाली असती तर बाबांना अजून माझ्या वाकं लागून गेले असते. तुला तर माहिती आहे, त्याला फक्त मिसच पाहिजे बोलायचा. आणि बोलत बसते ते, टोमणे मारत बसते मला. म्हणून मी काही भाजी गिजी बनवली नाही. आणि तो भात आहे आणि वरण आहे. आणि काय आहे करायचं अजून? तुला करायचं असेल तर करून घे, तुला काही पाहिजे असेल तर. आणि आता काही मी करत नाही, मी चालली. पण रश्मी, तुला तर माहिती आहे ना ते बाबा भात नाही खात म्हणून. त्याच्यासाठी 2 पोळ्या तर टाकायला पाहिजे होत्या. भात खाल्ल्याने त्याला वाट चढते ना. आणि भात खाणं होते काय? भातानं पोट तरी भरते काय? एखादी तर पोळी टाकायला लागत होती. 1-2 पोळ्या टाकल्या असतं तर होऊन गेलं असतं. मी खाऊन घेतलं असतं भात, पण ते बाबासाठी तर करायला लागत होती ना पोळी. आई, माझ्याकडून जेवढं झालं तेवढं केलं. आता तुला काही करायचं असेल तर तू कर, आणि नाही करायचं असेल तर राहू दे. हे केलं जेव्हा, नाही तर नका जेऊ, मी चालली. काय करावं ह्या पोटीचं काय नाही, काही समजत नाही. आता तिचे बाबा जर वरण भात पाहिजे ना तर अजून म्हटलं बोलायला भेटून जाईल तिले. अजून तिच्या मागं लागून जाईल. कसंच करू इले, केव्हाच अक्कल येईल केव्हाच नाही काय माहीत पप्पा. अक्कल आले. देवानीचा दिमाग कसा बनवला आणि कसा नाही तर. आता काय करू मी? आता असं करतो, जराची टमाटरची चटणी बनवून घेतो आणि 2-3 पोळ्या टाकून घेतो. तोंडी लावायला होऊन जाते. नाही तर मग अजून तिचे बाबा कल्ला करत बसत, तिलाही करा आणि मलाही करा. जाऊ दे, असंच करतो आता. पटापटा करतो आणि घेऊन जातो, जेवण करायला देऊन देतो. नाही तर अजून बोंबलत बसन ते. आणि मायाकडूनही वरण होत नाही खाणं.
असं करतो, वरण भात राधिकाला देऊन देतो आणि टमाटरची चटणी आणि ते आम्ही जेवून घेईन मग असं करतो. बाप्पा बाप्पा एवढे मोठे भांडे, हां ह्या पोरीचं काम नव्हतं का भांडे किती घासायचं? एवढे मोठे भांडे काय काय करून राहिली होती बाप्पा एवढे मोठे भांडे? हां फक्त वरण भात तर केलं आणि भांडे तर पहा किती मोठे काढून ठेवले आणि स्वयंपाक अर्धा मलाच करायला लावला आणि एवढे मोठे भांडेही आहे. आता कसं करू पप्पा मी आता टोंगे भरले दुखून राहिले, कसंच करू तर? हां पण घासा तर लागणच, ते पोट्टी तर काही घासणार आहे नाही, मलाच घासा लागत. माय बाई हे तर झोपलीच आहे पप्पा, आरामच करून राहिली. हां हिला लागलं नाही का फायदा? औषध गिवषध काय बरोबर नाही दिलं काय त्या डॉक्टरानं? राधिका राधिका झोपलीच आहे का बाई राधिका? हां आतेबाई काय झालं? अगं राधिका तू अशी झोपली राहशील ना तर अजून ताप येते म्हटलं. आता काही झोपू नको, थोडीशी बाहेर निघ, हां हवेत घुम, जराशी हवा लागते. हां अशी झोपल्यानं तर अजून ताप चढते, एका जागी पडल्या राहिल्यानं. आता कसं वाटून राहिलं तुले? औषध गिवषध घेतलं काय? जेवण केलं काय ते? नाही हो आतेबाई, औषध तर नाही घेतलं. औषध नाही घेतलं? हां औषध नाही घेशील तर मग चांगली कशी होशील तू? हां मग औषध नाही घेतलं, जेवण केलं काय त्या? जेवण करणं आणि औषध घेऊन घे का पडलीच राहतं बिचारे? हां चल बरं चल लवकर जेवण कर आणि औषध घेऊन घे. का औषध घ्यायचं काय हे नाही का ते विचार नाही आहे काय औषध घ्यायचा? हां बरं व्हायचं आहे का नाही याचं व्हायचं आहे तुले? हो आतेबाई करते ना, जेवण करते आणि औषध घेऊन घेते. हां आजकालच्या पोरी बाप्पा उलीचा तापही सहन नाही करत, ताप सहन करायला. हां आम्ही म्हटलं आमच्या वेळेस म्हटलं किती काही ताप राव किती काही दुःख म्हटलं पुण्य खराचं काम करो सगळं करो. हां असं नाही राव बाप्पा आम्ही पडलं बिलंकिटीत. हां पलंगाच्या पलंगावर हां आणि असं पडलं राहिल्यानं तर अजून ताप येते. हे कोण शिकवण बाप्पा आजकालच्या पोरीले? त्याला काय फक्त आराम करणं आहे. दुखलं का आराम, औषध घेतलं तर टरानून जाते माणूस. औषधच नाही घेतलं तर मग काय होईल कोण सांगन बाप्पा? आता काय मला का बिमार व्हायचा शौक आला काय? आता माझ्या हातात होतं काय बिमार होणं नाही होणं? मला काय खुशी येते का असं झोपाची? चांगली राहिली म्हणजे पूर्ण करायचे काम पीस तर करतो, पण म्हटलं यायच्या कोण एक दिवस घर सांभाळणं नाही होत. कधी तर असं वाटते का यायला सून नाही फक्त मोलकरणीच पाहिजे की काय? आपली तर कदरच नाही आहे म्हटलं, काहीच कदर नाही आहे. फक्त काम करण्यावाले पाहिजे यायले दिवस रात्र. सकाळपासून इथं झोपली आहे मी, दवाखान्यातून आली तेव्हापासून, पण म्हटलं ये ना एक वेळाने विचारलं का जेवण करतं का नाही करत म्हणून. आणि उलट आपल्याला एक गोष्ट ऐकून जाते, हे असं सासर कोणत्या कामाचं? का आपली कदरच नाही तिथं? कदर राहिले आता त्याची पोरगी तर आहे ना, पोरीला नाही सांगावं काय काम करायचं? पण नाही, पोरीला काय देते ते तकलीफ मला सांगन ना सगळं, मला सांगाले. अशीच आहे बा, अशीच राहिले. आपल्या आईचं घर आपल्या आईचंच असते. आणि म्हटलं सासू कधीच आई नाही बनू शकत. हे पहा एक ते मैसून तिकडे आराम करून राहिली हां आणि इकडे मी पोरगी म्हटलं मोबाईलात घुसली आहे. इथं म्हटलं म्हाताऱ्या माणसाची काही कदरच नाही आहे. हां का म्हाताऱ्या माणसाला काही लागण का काही कोणाची फिकर नाही म्हटलं या घरात. फिकर राहिले. म्हणता काय झालं? हात मारली काय म्हणून राहिले? अहो म्हणता म्हटलं जेवण घेऊन तर सगळं झालं, आता 5 वाजून राहिले ना, चहा करणं. हां चहा कर मस्त तुझ्या हाताचा. अहो माझे ते एवढे टोंगडे दुखून राहिले म्हटलं का खूपच दुखून राहिले. आता भांडे घासले ना तर उठायचं मनच नाही करे. एक वेळा बसली तर असं वाटे का पाय सारखा होते का नाही होत. आणि भले पाय दुखून राहिले होते. थांब रश्मीला सांगतो. काऊन ह्या रश्मीरावने घासले का भांडे? हां तिला द्यायला लागत होते ना भांडे घासायले. आता ह्या वयात समोर करतं काय तू? समोर करायला एक दिवस नाही होत काय तिच्याकडून भांडे आणि स्वयंपाक करणं? जाऊ द्या काय आता अजून लावता काय तुम्ही? थांबा तिला चहा करायला सांगतो मी. अहो म्हणता तू तिला डोक्यावर बसून घेऊन राहिली. म्हटलं तिच्या करीने लपू नको तू, लपवाले अशानं म्हटलं ती स्वतःचा संसारही नाही करत ना इथंही नाही चांगल्यानं राहील. तुला काऊन नाही समजत? मी तुला सांगायचा प्रयत्न करतो तर तुला असं वाटते काय का मी तिचा वाईट हे करणार आहे म्हणून? तिचा बाप होय ना मी, मला वाटेन काय तिच्यासोबत वाईट झालेलं? पण तू सांग हे अशी करत तर कसं होईल मग? जाऊ द्या आता तुम्ही काही चालू करू नका, मी सांगतो तिला चहा करायचं. ह्या माझ्या बायकोच्या डोक्यात काही गोष्ट बसत नाही. हे म्हटलं आपली साकालले. रश्मी मी काय म्हणतो, जाय बरं चहा कर बरं त्या बापासाठी आणि माझ्यासाठी. जाय बरं 2 कप चहा मांड बरं. काय बाई किती वेळची स्वयंपाक खोलीत होती म्हटलं मी, उभ्या राहिल्या ना म्हटलं, पुरीचे पुणे पाय दुखून राहिले मी. एवढा मोठा स्वयंपाक केला मी, सगळं केलं. आणि अजून मला स्वयंपाक खोलीत पाठवतं काय तू? आणि तिथं फॅन नाही ना काही नाही, किती गरमी होते. मी की नाही करत चहा, जाय तूच कर, मी नाही करत. अरे राधिका आता कशी वाटून राहिली बाई तब्येत? बरी वाटून राहिली काय? आई राधिका वहिनी आली ना, म्हणणं तिले म्हणणं तिले चहा करायचा. माय मागं नको लागू तू, जाय बरं म्हण तिले.
हे पोरगी कोणत्या कामाची नाही राहिली बाप्पा. बरं वाटून राहिलं ना बाबा आता, बरं वाटून राहिलं. जेवण घेऊन केलं काय? औषध घेऊषध घेतलं? कुठे केलं तिनं जेवण आणि औषधही नाही घेतलं आणि झोपली होती तिथं. आता मी गेलती तिला उठवाले. चल म्हटलं, झोपल्या झोपल्यानं अजून ताप चढते म्हटलं, गरम अंग होते. चल म्हटलं जेवण घेऊन करून घे आणि औषध घेऊन घे. तर म्हणे बरं वाटून राहिलं म्हणे. असं असं. राधिका. हां ते बाई. राधिका मी काय म्हणतो, तू चालली ना तिकडे जेवण करायला स्वयंपाक खोलीत, तर असं कर ना, जेवण करता करता म्हटलं 2-3 कप चहा मांडून घेजो आपल्या तिघांसाठी. हां माय बहीण, पोरीले म्हणा चहा करायचा तर पोरगी लेणी म्हणत हे. सुनीची तब्येत खराब असून सुनीले म्हणते. हे कसं आईचं? हे बरोबर नाही का हिचं? अहो काय वाईट म्हटलं मी. जेवण करता करता ते चहा ठेवून देईन आणि चहा होऊन जाते, मग उकडून जाते आणि आणून घेईन ते चहा. तशी ते तिकडे चालली ना आणि म्हणे ना ते बरं वाटून राहिलं म्हणे आता म्हणे. बरं वाटून राहिलं तर मग काय आहे, 2 कप चहा करायला काय होते. जाय आणशील ना बाई राधिका, चहा आणशील ना करून? हो आते बाई, आणते ना. हे पहा मित्रांनो, अशी आहे राधिकाची कहाणी. जर तुम्हाला राधिकाची कहाणी आवडत असेल तर प्लीज 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 आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ आता आपण उद्या टाकू.